पित्त हे यकृतामध्ये तयार होणारे द्रव आहे आणि ते पित्ताशयामध्ये साठवलं जातं. पण सामान्य भाषेमध्ये लोक पित्त वाढणं म्हणजे आम्लपित्त, अपचन, उष्णता, पचनबिघाड किंवा यकृत पित्ताशी संबंधित त्रास असा अर्थ घेतात. जर अशा समस्या दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्या तर काही अवयवांवरती परिणाम होऊ शकतो. जसं की यकृत सर्वात जास्त परिणाम होणारा अवयव. लिव्हरामध्ये पित्त तयार होतं. जर लिव्हरमध्ये सूज, चरबी, पित्ताचा प्रवाह अडथळलेला असेल तर भूक कमी होते, थकवा जाणवतो, त्वचा पिवळी पडते, उजव्या बाजूला जडपणा जाणवतो आणि पचन बिघडतं. दीर्घकाळ जर हा त्रास राहिला तर लिव्हरचं कार्य कमी होऊ शकतं. दुसरं म्हणजे पित्ताशय. हा अवयव पित्त साठवतो. पित्ताचा प्रवाह व्यवस्थित नसेल तर पित्ताशयामध्ये खडे तयार होतात. जेवल्यावर पोट फुगतं, तेलकट पदार्थ खाल्ल्यावर त्रास जाणवतो, मळमळ होते, पोट फुगतं, छातीमध्ये जळजळ होते, त्याचप्रमाणे आंबट ढेकरही येते. त्याचप्रमाणे अनेक समस्याही निर्माण होऊ शकतात, जसं की उलट्या होतात, पोटामध्ये आग होते. जर आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर जठराच्या आतील थराला त्रास होऊ शकतो. आतडं जर पचन व्यवस्थित करत नसेल तर अपचन होतं, जुलाब होतं, बद्धकोष्ठता होते, पोट फुगते, अन्नातील पोषक घटक नीट न शोषले जातात. त्याचप्रमाणे स्वादुपिंड. काही वेळा पित्तवाहिनीत अडथळा असेल तर स्वादुपिंडावरही ताण येऊ शकतो आणि पचनाशी संबंधित समस्या आणखीच वाढू शकतात. सुरुवातीला दिसणारी लक्षणं म्हणजे सकाळी तोंड कडू लागतं, वारंवार ढेकर येते, छातीत जळजळ होते, भूक लागत नाही, डोकं जड वाटतं. तेलकट पदार्थ जर जास्त खाल्ले तर खूप त्रास होतो. तेव्हा दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. त्याचप्रमाणे त्वचा, डोळे पिवळे दिसतात. पित्ताशी संबंधित त्रास कमी ठेवण्यासाठी जेवण वेळेवर करा, अति तिखट तेलकट पदार्थ कमी खा, पुरेसं पाणी प्या, रात्री उशिरा जेवण करणं टाळा. त्याचप्रमाणे औषधं कोणती चालू असतील तर ती वेळेवर घ्या, पुरेसं पाणी पीत राहा आणि 7 ते 8 तासाची चांगली झोप घ्या आणि ज्या पदार्थामुळे पित्त होते ते पदार्थ टाळा. नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. वारंवार पित्त होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पित्त साठून राहिल्यामुळे अवयव खराब होतात. त्याचप्रमाणे वारंवार पित्त, जळजळ, पिवळेपणा होतो, उजव्या बाजूला दुखतं, उलट्या होतात, भूक कमी होते, अशी जर लक्षणे दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करून घ्या.